नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघा वेल्वेट कापडापासून छान अशी पोटली बॅग बघणार आहोत। पोटली बॅग किंवा त्याला बटवासुद्धा म्हणतात। तर हा वेल्वेट आणि डिझायनर कापड आहे। तर याची लांबी, कापडाची लांबी मी 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 9.5 इंच घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपण आता कापड मेजरमेंट घेतलेलं आहे। तर या कापडाला आपण बघा दुम्मट मारूया। तर जिकडून फोल्ड आहे ती साईड आपल्या साईडने आपल्या बाजूने ठेवायची आणि जिकडून खुली आहे ती दुसऱ्या उलट्या साईडने ठेवायची। तर अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवून आपण बघा खालच्या बाजूने 1 इंचावर आपण मार्क करून तिथे आपण गोलाकार आकार देऊन घ्यायचा खालतून। ही झाली आपली खालची साईड आणि आपण वरच्या बाजूने बघा वरच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करून तिथे आपण थोडा तिरपा असा म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे आणि थोडं खालून बघा गोलाकार आणि वरतून तिरप्यामध्ये कट करून घ्यायचं आहे बघा। तर आता आपण टाचण्या काढून बघा त्याला सेपरेट करून घेऊया दोन्ही पार्टला आणि वरतून पण काही एक्स्ट्राचं कापड वगैरे असेल तर तो कट करून सरळ करून घ्यायचा आणि तसेच आपण अस्तरच्या खाली सुद्धा ठेवून आपण अस्तरला सुद्धा कट करून घ्यायचं आहे। तर अस्तर आपण पोटली बॅगमध्ये बघा जो आपण मेन फॅब्रिक घेतो त्याच रंगाचा आपल्याला कलरचा आपल्याला अस्तरसुद्धा घ्यायचा आहे आणि आपण बघा आता मी कॅनव्हासवर ठेवून अस्तर आणि कॅनव्हास दोन्ही पण कट करून म्हणजे कॅनव्हास आपण अस्तरच्या आकाराने कट करून घेत आहोत। तर प्रॉपर पद्धतीने आपल्याला पोटली बॅग बनवायची असेल तर आपण त्यात कॅनव्हास किंवा स्पंज यूज करायचा। तर आता बघा मी मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास अटॅच करून घेतलेले आहे बघा शिलाई मारून। तर अशा प्रकारे आपल्याला आता शिलाई मारून त्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। तर मी पहिले टाचण्या लावून अटॅच करून घेतले होते। तर आता आपण त्याला शिलाई मारून अटॅच करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर बघा आणि अस्तर आपण नंतर आपण त्याला जॉईंट करणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे शिलाई मारून। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर बघा आता आपण पुन्हा आपल्या कापडाला सेट करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा वगैरे कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, तेव्हाच आपली पोटली बॅग व्यवस्थित बनेल। तर आता आपण बघा अस्तरचा कापड आहे ना तो मेन फॅब्रिकवर ठेवून त्यावर शिलाई मारून तो मेन फॅब्रिक अस्तरचा कापड आहे आपल्याला दुमडून घ्यायचा आहे बघा उलट्या साईडने, दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग अस्तर आपल्याला पलटी मारून मग मेन टीप देऊन घ्यायची आहे। आणि आता बघा मी वरच्या साईडने बघा 1.25 इंचावर मार्किंग करून एक रेष आखून घेतलेली आहे आणि त्याच खाली मी 1.25 इंचावर मार्किंग करून दुसरी रेष आखून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मी 2 रेषा तिथे आखून घेतलेल्या आहे आणि ज्या 2 रेषा आखून घेतलेल्या आहे आपण त्याच 2 रेषांवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो 1.25 इंचाचा आपण मध्ये पार्ट ठेवला होता तर तो आपल्याला दोरी घालण्यासाठी तो तेथे मोकळा ठेवलेला आहे। तर बघा आता आपण याला पोटली बॅगला छान लूक येण्यासाठी ही माझ्याकडे कवडी लेस आहे तर मी कवडी लेस लावून घेणार आहे। तर बघा जिथे 2 शिलाई आपण मारल्या होत्या त्याच्या खाली आपण 1.25 इंचावर अशी मार्किंग करून घेऊया। 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तेथे आपल्याला ही लेस अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे आपली लेस व्यवस्थितपणे लागल्या जाते आणि लेस लावल्यामुळे आपल्या पोटली बॅगला छान लूकसुद्धा येते। तर बघा अशा प्रकारे आपण आता ही लेस आहे ना तर उलटी बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजून। तर बघा अशा प्रकारे माझी लेस आता अटॅच झालेली आहे। तर आता आपण काय करणार आहोत, पहिले आपण सरळ बाजूने मार्किंग करून घेतली होती 1.25 इंचावर। तर आता आपण उलट्या बाजूने बघा जिकडून अस्तर आहे त्या बाजूने मी 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे जेणेकरून मला म्हणजे किती शिलाई मारायची आहे आणि कशा प्रकारे शिलाई मारायची आहे यासाठी मी ही उलट्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि मी चारही बाजूने खालच्या बाजूने बघा थोडे कट देऊन घेणार आहे तर आपली पोटली बॅग पलटी होण्यासाठी। तर आता मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण आपली बॅग पलटी मारून म्हणजे सरळ करून घेऊया बघा।
आणि किती छान असा लूक आलेला आहे बघा त्या कवडी लेसने. खूप सुंदर अशी दिसत आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरमधून म्हणजे कलरची ती लेस आहे. तर आता आपण बघा दोरी आता वरच्या बाजूने जेवढी आपली बाजू रुंदी आहे त्याच्या 2 इंच समोर मी दोरी कट करून घेतलेली आहे आणि त्याच आकाराची मी दुसरी दोरीसुद्धा कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी दोन्ही दोऱ्या कट करून घेतलेल्या आहे. तर आता बघा आपल्याला आपली पोटली बॅग उलटी करायची आहे आणि जिथून आपण पाव इंचाची मोकळी जागा सोडली होती 2 शिलायांच्यामध्ये, तेथे आपल्याला ही दोरी आतमध्ये टाकून घ्यायची आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये ती सरकवून दोन्ही मोकळ्या जागांमधून आपल्याला ती दोरी टाकून बघा एका साईडला आणायची आहे दोरी आणि तेथे एक गाठ बांधून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडला पण करून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपण त्याच प्रकारे दोरी टाकून बघा दुसऱ्या साईडला आपण गाठ बांधून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला आपण गाठ बांधून घेतलेली आहे. तर तीच दोरी आपल्याला सरळ बाजूने आतमध्ये टाकून घ्यायची आहे बघा. त्याच आपण जिथे ती जागा ठेवली होती बघा उलटी करण्यासाठी दोरी आतमध्ये टाकण्यासाठी, तर तिथूनच आपल्याला ती सरळ बाजूने आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा आतमध्ये. तर अशा प्रकारे आपली दोरी ही सरळ बाजूने आता आली आहे आणि तेथे मी त्या दोन्ही दोऱ्यांमध्ये बघा 2 मणी टाकून घेतलेले आहे आणि तेथे लटकनसुद्धा लावून घेतलेलं आहे बघा दोन्ही बाजूला 2 मणी टाकून. तर खूप छान असा लूक आलेला आहे आपल्या बॅगीला. आता आपण वरती हँडल लावूया वरच्या बाजूने. तर त्यासाठी आपल्याला मच्छी धागा घ्यायचा आहे, कारण मच्छी धागा हा खूप स्ट्रॉंग असतो आणि मजबूत असतो. तर तोच धागा आपल्याला हँडलसाठी यूज करायचा आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला 4 पदरामध्ये हा धागा घ्यायचा आहे बघा. 4 पदरामध्ये घेतल्यामुळे आपलं हँडल हे खूप मजबूत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आणि हँडल पण आपल्याला बरोबर जी वरची बाजू आहे रुंदी आहे तेवढ्याच मापाचा आपल्याला हँडल तयार करायचा आहे बघा. तर आता आपण 2-3 एडे गाठा आपल्याला बांधून घ्यायच्या आहे बघा. चांगल्या पक्क्या गाठा करून घ्यायच्या आहे आणि आता आपण मणी टाकून घेऊया. तर मी मणीचं हँडल करत आहे बघा. तर अशा प्रकारे आपण मणी टाकून हँडल करून घ्यायचं आहे. तर वरची जेवढी रुंदी आहे आपल्या कापडाची, आपल्या पोटली बॅगची रुंदी आहे वरची, तर तेवढंच आपल्याला हँडल घ्यायचं आहे. थोडंसं सैल करायचं आणि जेव्हा आपण दुसऱ्या साईडने आपण मग बघा जिकडून आपण दोन्ही पोटली बॅगच्या पार्ट आपण अटॅच केलेले आहे त्या मध्यावरच आपल्याला हे हँडल आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि पूर्ण म्हणजे सैल नाही सोडायचं आहे. जसं आहे तसंच आपल्याला फिट्ट आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे बघा. आपलं हँडल सैल नाही झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला ते हँडल अटॅच करून घ्यायचं आहे. तर चांगल्या 2-3 गाठा पाडून घ्यायच्या आणि तुमच्याकडे जर लायटर असेल तर तुम्ही लायटरने त्या मच्छी धागा हा सैल असतो ना, तर मच्छी धागा हा चोपडा असतो त्यामुळे बघा त्याच्या गाठा लवकरच निघून जातात. तर आपण काय करायचं आहे, तुमच्याकडे जर लायटर असेल तर तुम्ही लायटरने सुद्धा त्या गाठा आहे ना तिथे थोडंसं आस लावायची आहे. तर ते त्या ज्या गाठा आहेत त्या विरघळून जातात. तर माझ्याकडे लायटर नसल्यामुळे मी माचीसचा यूज केलेला आहे, माचीस डबीचा, आणि माचीसनेच मी त्याला थोडंसं हे करून घेतलेलं आहे बघा. गाठा तेथे आस लावून घेतलेली आहे. तर आपल्या गाठा आता पक्क्या झालेल्या आहे, बिलकुल आता निघणार नाही आहे. तर पूर्ण लॉक असं आपलं हँडल झालेलं आहे. तर कशी वाटली आपली पोटली बॅग बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर समारंभात जाण्यासाठी आपली स्पेशल पोटली बॅग तयार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.